नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं लोकमत साहित्य पुरस्कार 2026 वितरण सोहळ्यामध्ये. तर आजच्या या वितरण सोहळ्यामध्ये श्री दिलीप माजगावकर सरांना जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला. त्याचे हे काही क्षण आहेत. आपण खऱ्या अर्थाने मराठी साहित्य विश्वामधला खरा राजहंस त्याचा गौरव आज आपण या ठिकाणी करतो. त्यामुळे या पुरस्काराची उंची आता खूप मोठ्या प्रमाणात गेली. आज जे प्रतिथे साहित्यिक दिसतात ते राजहंसाच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं महत् कार्य आणि मराठी साहित्य विश्वामधली अनमोल पुस्तकं देण्याचं काम राजहंस प्रकाशनाने केलेलं आहे. यानंतर मी दिलीप माजगावकरांना विनंती करतो त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आजचे प्रमुख पाहुणे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, लोकमत समूहाचे समूह संपादक विजय भाविस्कर, लोकमतचे संपादक मुंबई आवृत्तीचे अतुल कुलकर्णी, ज्या परीक्षक समितीतर्फे हा पुरस्कार दिला गेला त्याचे अध्यक्ष डॉक्टर सदानंद मोरे आणि मित्र. खर तर ती मगाची मुलाखत एवढी रंगली होती, त्यानंतर मी एकदम बोलणं म्हणजे एखाद्या नाटकात एखादा विनोदी प्रवेश चांगला रंगलेला असावा आणि एकदम आपण गंभीर प्रवेशाकडे यावं तसं काहीच तुम्हाला झालेलं असेल, पण त्याला आता माझा नाईलाज आहे. जे इतर मंडळींनी आता सांगितलं तेच मी परत सांगतो की मराठी भाषेतील साहित्याच्या विविध वाङ्मय प्रकारांना इतक्या मोठ्या प्रमाणात सन्मानित करणारी लोकमत ही एकमेव वृत्तसंस्था आहे. आणि केवळ यासाठी मला त्यांच्या संचालक मंडळांचे आणि त्यांच्या संपादक मंडळांचं मनापासून कौतुक करायचे, मनापासून अभिनंदन करायचे. आणि त्याहीपेक्षा मला सांगायची एक गोष्ट म्हणजे त्यांची जी निवड पद्धत आहे ना त्याच्याविषयी मला का सांगायचंय तर 2 वर्षापूर्वी मी त्याची एक चित्रफित बघितली होती. ती इतकी पारदर्शी आणि इतकी स्वातंत्र्य देणारी आहे की त्याच्यावर कोणाही संचालकाचा असेल इतर कोणाचा असेल दबाव नसतो किंवा काहीही ढवळाढवळ नसती. इतक्या मोकळेपणाने परीक्षक समिती काम करू शकते. तर अशा पारदर्शी समितीतर्फे आज ज्यांच्या साहित्याची इथे निवड झाली त्या सर्व साहित्यिकांना मी त्यांच्या पुढच्या साहित्यिक प्रवासासाठी शुभेच्छा देतो. आणि याच निवड समितीमार्फत माझी यंदाच्या जीवन गौरव पुरस्कारासाठी निवड झाली त्याबद्दल मी आनंद व्यक्त करतो. पुरस्कार असेल, बक्षीस असेल, शाबासकी असेल याचा आनंद कोणाला होत नाही, आपल्याला सगळ्यांना होतो. तसा तो मलाही झाला. कारण असे पुरस्कार तुम्हाला काय देत असतात तर तुम्ही तुमच्या व्यवसायात ज्या मार्गाने चाललेले आहात त्या मार्गाची तुमची दिशा योग्य आहे असा विश्वास असे पुरस्कार देतात, म्हणून तुम्हाला आनंद होतो. आणि तरीही मी आता थोडा द्विधा मनस्थितीत उभा आहे तो अशासाठी की एका बाजूने मला या पुरस्काराचा आनंद आहे तर दुसऱ्या बाजूने यापूर्वी हे पुरस्कार ज्या मोठ्या साहित्यिकांना मिळालेले आहेत त्यांची नावं जरी तुम्ही घेतली आणि त्यांचं काम साहित्यातलं बघितलं, भालचंद्र नेमाडे असतील, श्याम मनोहर असतील किंवा रंगनाथ पाठारे असतील, आमचे रामदास भटकळ असतील, या सगळ्यांच्या पंक्तीमध्ये आपल्याला जाऊन बसावं लागतंय. याचा कुठेतरी एक संकोचही आहे. हा पुरस्कार स्वीकारताना माझ्या मनाची नेमकी स्थिती काय आहे तुम्हाला जर कल्पना द्यायची असेल ना तर मी तुम्हाला कुसुमाग्रजांच्या एका वेगळ्या संदर्भात केलेल्या कवितेच्या 4 ओळी सांगतो, म्हणजे तुम्हाला माझ्या मनस्थितीची कल्पना येईल. कुसुमाग्रजांनी त्या कवितेत असं लिहिलंय की सत्कार हा समाजोन्मुख सेवेचा व्हावा, सत्कार हा समाजोन्मुख सेवेचा व्हावा किंवा असामान्य पराक्रमाचा व्हावा, केवळ देवाच्या दयेनं किंवा दुर्लक्षानं वाढत जाणाऱ्या वयाचा होऊ नये इतकाच माझा आग्रह. तर सत्कार हे नारदासारखे चतुर आणि इंद्रासारखे बहुरूपी असतात. ते अनपेक्षित ठिकाणी अनपेक्षित रूपात तुम्हाला गाठतात आणि मग तुम्ही अग म्हशी करत त्याच्या मागे जाता. आजचा सत्कार हा त्यापैकीच एक.
ही नेमकी माझी आत्ताची मनस्थिती आहे. आणि तरीही मी या पुरस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. मला फक्त थोडं पाणी पाहिजे होतं. कृतज्ञता व्यक्त करतो आणि मला जे काही बोलायचं ते बोलतो. तुम्हाला एक गोष्ट मला सुरुवातीला सांगणं आवश्यक आहे, ती म्हणजे राजहंस ही मी स्थापन केलेली एक मिनिट. राजहंस ही मी स्थापन केलेली संस्था नाही, तर माझ्या मोठ्या बहिणीचे यजमान बाबासाहेब पुरंदरे यांनी त्यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी चालू केलेली ही 52 सालची संस्था आहे. पुढे माझे मोठे बंधू श्री ग माजगावकर हे त्यांना जाऊन मिळाले आणि त्या दोघांनी मिळून ही संस्था वाढवली, नावारूपाला आणली. अगदी सुरुवातीच्याच काळात ज्या ग्रंथांनी महाराष्ट्रात इतिहास घडवला असा बाबासाहेब पुरंदरेंचा राजा शिवछत्रपती हा ग्रंथ या संस्थेने प्रकाशित केला. पुढे आणि त्यानंतर याच संस्थेतर्फे श्रीगणी माणूस हे साप्ताहिक सुरू केलं, जे पुढे 30 वर्षे त्यांनी चालवलं. कोणत्याही एका विशिष्ट राजकीय विचारसरणीच्या दावणीला न बांधता स्वतंत्र विचाराचं ते मुक्तपीठ असावं, अशा पद्धतीने श्रीगणनी ते मासिक ते साप्ताहिक चालवलं. ते 30 वर्ष चाललं आणि सुरुवातीच्या काळातच माणूस म्हणून अनेक राजकीय आणि सामाजिक विषयांवरच्या लेखमाला येत गेल्या. त्या खूप गाजल्या. त्याचीच पुढे पुस्तकं राजहंसनी केली. होलगा जेव्हा लाल होते हे वि. स. वाळिंब्यांचं पुस्तक असेल, किंवा आणि ड्रॅगन झाला हे अरुण साधूचं पुस्तक असेल, किंवा हंसाबाईंचं सांगते ऐका असेल, कारभार असेल, अशा सगळी ह्या लेखमाला पहिल्या माणूसमध्ये आल्या आणि त्या पुढे पुस्तक रूपाने राजहंसने प्रकाशित केला. हा जो 10-12 वर्षाचा काळ सुरुवातीचा माझा होता, तो खऱ्या अर्थाने माझ्या श्रीगणच्या हाताखाली मी केलेल्या उमेदवारीचा काळ होता. मला कोणतीही गोष्ट श्रीगणनी माझं बोट धरून शिकवली अशातला भाग नाही, पण त्याची काम करण्याची पद्धत, त्याची विचार करण्याची पद्धत ही मी फार जवळून पाहत होतो, अभ्यासच होतो. आणि श्रीगणी मला जर सगळ्यात कोणती मोठी गोष्ट दिली असेल ना, तर तुम्हाला मी सांगतो, मला संपादकीय नजर, संपादकीय दृष्टी ही श्रीगणनी दिली. इतकंच नाही, तुम्हाला संपूर्ण निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य दिलं, त्याचबरोबर चुका करण्याचंही स्वातंत्र्य दिलं. त्यामुळे आजचा हा पुरस्कार स्वीकारताना मला त्याची तीव्रतेने आठवण येते.